नमस्ते दूध उत्पादक मित्रांनो, माझं नाव सुहास कुंभा. मी मयूर फार्म मधून आहे. आता हे 260 लिटरचं गॅस मॉडेल आपण नेपाळला पाठवत आहे. त्याला जर तुम्ही बघितलं तर आपण साईड कव्हर पूर्ण मिरर मध्ये लावलेलं आहे. त्याला भांड्याचे थ्रेड जे आहे ते पूर्ण सिन्सेच्या रेसेस मध्ये लावलेले आहे, बघू शकताय तुम्ही. आणि स्क्रेपर पण आहे, तो अगदी पेपर मध्ये लावलेला आहे. त्यांना वेगळा आपण स्क्रेपर पण देणार आहे, तो पण दाखवतो मी. त्याला हॅमर कंपनीचा 1.5 इंची बॉलर लावलेला आहे. ह्याला गॅस कंट्रोल 2 वॉल्व लावलेले आहेत, जे की 2 बर्नर असल्यामुळे तुम्ही वेगवेगळा कंट्रोल करू शकताय. आतमध्ये 2 बर्नर बघू शकताय तुम्ही. ती 50चे हेवी बर्नर आहेत. जर कोणाला मशीन लागणार असेल तर ह्या नंबरवरती आपण कॉल करून मशीन मागवू शकताय. याच्यामध्ये विशेष असा भाग आहे की भांडं फिरवण्यासाठी आपण गिअरबॉक्स लावलेला आहे, जो की हेवी मधला आहे. अगदी 90 नंबरचा गिअरबॉक्स आहे तो. त्याच्यानंतर 1 HP ची मोटर लावलेली आहे. सिंगल बेल्ट मशीन म्हणता येईल यासाठी. तर अशा क्वालिटीची जर कोणाला मशीन लागणार असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही मशीन मागवू शकताय. अगदी हेवी मशीन आपण देतो आणि क्वालिटी मशीन देतो. क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करत नाही. तर प्लीज जर कोणाला मशीन लागणार असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून मशीन मागवू शकता. थँक्यू. वेगळ्या प्रकारचा स्क्रेपर आपण याच्यामध्ये लावलेला आहे, तुम्ही बघू शकताय, जो की पूर्ण स्टीलमध्येच आहे. त्याला टेफ्लॉन कुठल्याही प्रकारचा लावलेला नाही. आणि याला तुम्ही कुठल्याही दिशेला मूव्ह करू शकता. इथं नट दिलेला आहे, तो नट लूज केला तर तुम्ही ह्याची दिशा वेगवेगळ्या प्रकारे बदलू शकताय. आणि अगदी स्टीलचा असल्यामुळे तो गंजणारही नाही आणि अगदी व्यवस्थित राहणार आहे. ह्याच्यासोबत आपण रेग्युलेटर पाईप आणि रेग्युलेटर ह्याच्यासोबत देतो. आणि मटेरियल काढण्यासाठी आपण स्टेनलेस स्टीलची सुपलीही देतो. ओके.